थांबा लाईव्ह मध्ये चेक करतोय. थांब थांब. 2 मिनिटं थांबा. 2 मिनिटात डिसिजन येईल. नो बॉल नो बॉल नो बॉल. ए थांबा थांबा थांबा. पंच तुम्ही निर्णय नीट घ्या. लाईव्ह सारखा लाईव्ह मध्ये नाही चेक करणार येणार. पंच डिसिजन तुम्ही निर्णय एकच घ्या काहीतरी. तो नो बॉल तो एक बोलते नो बॉल नाही. एक रन 0 बॉल 1. काय फट जबरदस्त क्षेत्ररक्षण. हा फलंदाज बाद. सुंदर निर्णय बघा. दोघांनी डिसिजन घेतला. असा निर्णय घ्या. एक चेंडू 1 धाव. आता आलाय फलंदाज. मात्र चष्मा विस्मा लावून विनायक पाटील. विनू भाई काय फटका मारलाय. क्षेत्ररक्षण बघा तुम्ही. फलंदाज बाद. जबरदस्त काय परफॉर्मन्स राहिला या टीमचा. पूर्ण टीमचा जे क्षेत्ररक्षण बघा. संकेत सावंतचे टाळ्या होत्या एकदा. जबरदस्त जे फटके मारले पूर्णपणे त्यांनी अडवले. शॉट बघा तुम्ही. पॉवरफुल. जिमला जातात भाई. जिमला 2 रन. तीन. तीन चेंडूचा खेळ संपलाय. धावा प्रकार धावा 3. जबरदस्त गोलंदाजी तेवढीच फलंदाजी पण 3च बॉल झाले. पोरा बाजूला. वाईट चेंडू. आता मात्र खराब गोलंदाजी करतोय आकाश पाटील. पुन्हा एकदा वाईट चेंडू. 3 चेंडू नंतर धावा बॉल करत धावा लागल्यात मात्र 5. काय गोलंदाजी करत. आता मात्र भरकटलाय. आता मात्र फलंदाज भरकटला. विनायक पाटील मात्र षटकार मारला. आता मात्र कर्णधार आले सचिन तुरे पॅकर. सचिन तुरेने जर बाउंड्री मारली तर राजेंद्र सावंतकडना तब्बल 500 रुपये. खतरनाक चौकार मारला. एक संघ मालक सचिन तुरे. 5 चेंडू झालेत. 9 धावा. क्लास फटका होता. काय क्षेत्ररक्षण केलं बघा. फलंदाजी बघा राजेंद्र सावंत. आवडले असेल टाळ्या वाजवा.
षटक संपलंय. धावफलकावरती धावा लागल्यात 9. अक्षय चव्हाणने काय अक्षय भोरने काय चौकार आढळला आहे. 9 धावा झाल्या धावफलकावरती. जबरदस्त फलंदाजी संघमालक सचिन तोरे यांची. बॅटिंग आवडली असेल तर नक्कीच टाळ्या वाजवा. ए पोरावी बाजूला आम्हाला तुम्हाला बघा. संजयला मात्र चेंडू काय समजला नाही. गुगली टर्न केला करण पाटील आणि फलंदाज सुद्धा बाद झाला. आता मंगेश शेलार मला वाटते प्री वेडिंग करून आले दमलाय. आता कुठे येतो गायब झालाय. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केलाय आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. करण पाटील खूप खुश आहेत. मला वाटते या टीम मध्ये आरतीचं पाटीलच भरलं. संघ मालक पाटील आणि खेळाडू पण पाटील. पाटील आणि भोईर भरलं. भोईर आणि साऊथचे पण खेळाडू आहेत. आतिश बाबा फिल्डरच्या हातात नाही मारलो. अरे रायगड पेमेंट सारखा ठेवायला होता. जिंकले जिंकले हारल्या हारल्यांशी काय फायदा फुल. पाच चेंडू झाले 12 धावा झाल्यात. आता माझा पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. निर्धाव चेंडू 12 रन्स. आता मात्र आले गोलंदाज कैलास दादा भोईर. कोण आहे गाण्याची पोर आहे गाण्याची. तर पुढील 2025च्या KPL साठी लवकरात लवकर ॲपवर जाऊन रजिस्टर करा. मंथन 11 आणि प्रशांत 11 दोन्ही संघाचे कर्णधार. टॉस साठी यावेळी पुढील होणारा सामना मंथन 11 प्रशांत 11. जबरदस्त सामना, हाय व्होल्टेज सामना. एक साइडला बघायला गेलं तर योगेश पाटील आणि एक साइडला योगेश शेलार. हाय व्होल्टेज सामना. शेवटचा चेंडू बाकी 14 रन्स. आता आलाय हरेश भोपी. लगातार चौकार. लगातार चौकार बघा बोललो लगातार चौकार. प्रशांत 11 आणि मंथन 11. या टॉस सोडून घ्या. लहान मुलांच्या कोणत्या विकेट पडल्या असतील तरी बाबा घरी जावा. उगाच आपला गावता बिवता झोपू नका. फुकटचे जागरण. आज तुम्ही आज जे सामने पाहताय यूट्यूबच्या माध्यमातून समर्थ लाईव्ह इव्हेंट्स, तुमचं सुद्धा मनापासून धन्यवाद. टॉस सोडून घ्या मंथन आणि प्रशांत. या योगेश पाटील आणि योगेश शेलार. बिग फाईट सामना. वैभव घासे यारकर स्पेशालिस्ट. आमचं तर बघ लागले पहिला चेंडू
प्रशांत निलवण टॉस विन झालेला आहे. तर दुसरा चेंडू बघूया. करण पाटील नो चेंडू. किपिंग बघा, किपिंग बघा. जरी चष्मा लावला असला तरी मला बॉल क्लिअर दिसतो. आतिशला मात्र काय चेंडू दिसला नाही. चेंडू गेला चौकार. मंगेश शेलार टेस्टशी संपर्क साधा. तीन चेंडूचा खेळ संपलाय. धावा झाल्यात त्या 7. मला वाटते फुल फॉर्म मध्ये अविनाश पाटील यांचा संघ खूप खुश दिसत आहेत. आकाश पाटील आयकॉन प्लेअर. काय फटका मारलाय बघा. फिल्डिंग बघा. मॉल मध्ये कसे मॉल मधली फिल्डिंग बघा ही. आता बघा अंडर मास्टर आकाश पाटील फटका मारते जोरात पण काय जात नाही बाउंड्रीच्या बाहेर. बाबा किपिंग बघा. जरी चष्मा लावला असला तरी बॉल मात्र क्लास पकडतोय. पहिला षटक संपलंय. 7 धावा लागल्या धावा फलकावरती. 12 चेंडू आणि 12 धावांची गरज. आता मात्र आपला आलाय विराट कोहलीचा बिग फॅन अक्षय भोईर. काय 5वी टाकून आलाय भाई खेळायला. 12 चेंडू 12 धावांची गरज. अक्षय भोईर बघूया काय करतायत. विराट कोहलीचा जबराट फॅन. फलंदाज करण पाटील बाद. किती पाहिजे आता? किती बॉल? 8 चेंडू 10 धावांची गरज. अजूनही सामना संपलेला नाही. 8 चेंडू 10 धावांची गरज. शेवटपर्यंत सामना जाईल मला वाटते. जयंत शेलार बघूया कशी गोलंदाजी करतोय. गोगुली टाकलाय बघा. फसवा चेंडू. विराट कोहलीला काय समजलंच नाही. निर्धाव चेंडू. षटक मात्र संपलंय. 6 चेंडू 10 संख्येची धाव संख्येची गरज. हे क्वालिफाय होतील त्यांना ते माहिती नाही. आर्मअप केलं नाही तरी जबरदस्त फटका. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. 5 चेंडू आणि 8 धावांची गरज. बघूया संकेत सावंत काय करतोय. फलंदाज संकेत बाद होतोय. 4 चेंडू 8 धावा.
मागून जिंकलं ते. मला वाटतं आता सगळं गारटलं. किती वाजले? 500 लागेल असं 3 वाजलं. अक्षय भोईर जोरात फटका मारा. 3 बॉल 7 धावांची करा. जबरदस्त सामना. काय सामना खतरनाक. 2 बॉल 6. बघूया अक्षय भोईर चौकार मारला तर मंगेश शिराळकडून 500 रुपये. कडक फिल्डिंग. 1 चेंडू 6. सेटिंग केले होते. कैलास भोईर चौकार मारला असता 1000 रुपये शिवदास भोईर कडनं. नाही गेला. चौकारासाठी 1000 रुपये शिवदास भोईर कडून. 1 बॉल 1 चेंडू 6 धावायची गरज. षटकार मारला तरी जिंकू शकता. सामना जिंकलाय. 1-11 सचिन तुरेची. मला वाटतं सचिन तुरेने जी बॅटिंग केली त्याच्यावरती हा सामना जिंकलाय. सचिन तुरेने जे चौकार मारले त्याच्यावरती मला वाटतं धावा आल्या तेव्हा कुठं बॉलिंग करायला मजा आली मला तर वाटते. आणि तो चौकार बोलून मारला. आता टफ फाईट सामना बघा. हाय व्होल्टेज सामना. योगेश शेलार वर्सेस योगेश पाटील. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो सचिन तुरे संघ मालक. तर त्यांना पुरस्कार